घरात काळी शक्ती आहे का? ओळखा 12 भयंकर संकेत आणि खरं आहे 7 स्वामी समर्थ उपाय. नमस्कार माझ्या सर्व स्वामी समर्थ भक्त परिवारांनो. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि थोडासा संवेदनशील सुद्धा आहे. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐका, कारण आज आपण बोलणार आहोत घरात असणाऱ्या नकारात्मक शक्तींबद्दल, काळी ऊर्जा किंवा कर्णीबाधा याबद्दल आणि त्यातून बाहेर पडण्याचे अगदी सोपे व प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की सगळं व्यवस्थित चालू असूनही घरात काहीतरी बरोबर नाही? वातावरण जड वाटतं, मन शांत राहत नाही, झोप लागत नाही आणि घरात सतत काही ना काही त्रास सुरू असतो. तर भगिनींनो, हे साधं नाही, यामागे काहीतरी नकारात्मक शक्ती असू शकते. आणि म्हणून आज मी तुम्हाला 7 स्पष्ट संकेत सांगणार आहे, त्यावर 7 जबरदस्त उपाय देखील सांगणार आहे, जे तुम्ही घरी सहज करू शकता. जर तुम्हाला यापैकी काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये होय लिहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेले उपाय खूप शक्तिशाली आहेत आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं घर नक्की शुद्ध होईल. चला तर मग सुरुवात करूया. आणि आधी जाणून घेऊया ते 7 संकेत जे आपल्याला सांगतात की घरात काहीतरी नकारात्मक चालू आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाणीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. पहिला संकेत म्हणजे घरात सतत आजारपण राहणं. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास असतो. कधी डोकेदुखी तर कधी अंगात शक्ती नसल्यासारखं वाटतं. चेहरा निस्तेज दिसतो आणि कितीही औषधं घेतली तरी पूर्ण बरं वाटत नाही. हे फक्त शरीराचं नाही तर घरातल्या ऊर्जेचं लक्षण आहे. दुसरा संकेत म्हणजे स्वभावात अचानक बदल होणं. घरातले लोक चिडचिडे होतात, लहान सहान गोष्टीवरून राग येतो, एकमेकांशी बोलणं कमी होतं. काही जण आनंदी राहू शकत नाही, मन कुठेच लागत नाही आणि काही वेळा नको ते विचार देखील मनात येऊ लागतात. मात्र हे देखील खूप गंभीर संकेत आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिसरा संकेत म्हणजे नखांचा रंग बदलणं. काही लोकांच्या नखांवर काळेपणा किंवा निळसरपणा दिसून येतो आणि त्याचं कोणतंही स्पष्ट कारण सापडत नाही. हा देखील नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असू शकतो. यानंतर चौथा संकेत म्हणजे घरातील झाडं रोपटी सुकायला लागणं, विशेष करून तुळस. जर घरातील तुळस नीट सांभाळूनही सुकायला लागली तर हा खूप मोठा इशारा असतो, कारण तुळस ही खूप पवित्र असते आणि ती सगळ्यात आधी नकारात्मक ऊर्जा आपल्याला दाखवते. यानंतर आहे 5वा संकेत म्हणजे रात्री विचित्र गोष्टी जाणवणे. काही वेळा आपल्याला आवाज येतो, कोणीतरी चालल्यासारखं वाटतं, झोपेत भीतीदायक स्वप्न देखील पडतात आणि अचानक आपल्याला जाग येते. यामुळे मन घाबरून जातं. हे सगळं दुर्लक्षित करण्यासारखं मुळीच नाही. 6वा संकेत म्हणजे घरात सतत भांडण आणि पैशाचं नुकसान. घरात आनंद राहत नाही, कारण नसताना देखील घरात वादविवाद होता आणि आर्थिक अडचणी देखील आपल्या वाढत राहतात. पैसा येतो पण टिकत नाही आणि नोकरीत देखील आपल्याला अडथळे येत राहतात. 7वा आणि शेवटचा संकेत म्हणजे अचानक डोकेदुखी आणि भूक न लागणे. कधी भूक लागत नाही तर कधी जास्त राग येतो. डोकेदुखी अचानक सुरू होते आणि लगेच जाते. हे देखील एक लक्षण असू शकतं. भगिनींनो, जर यापैकी 3 किंवा त्याहूनही अधिक संकेत तुम्हाला तुमच्या घरात दिसत असतील तर थोडी काळजी घेण्याची इथे गरज आहे. पण घाबरायचं अजिबात नाही, कारण स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. आता आपण जाणून घेऊया ते जबरदस्त उपाय जे तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. यामध्ये पहिला उपाय आहे समुद्री मिठाचा उपाय. आठवड्यातून एकदा पाण्यात थोडं समुद्री मीठ टाकून संपूर्ण घर पुसा, विशेष करून कोपरे आणि दरवाजाजवळ. हे केल्याने घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडायला मदत होते आणि घरातील वातावरण देखील आपल्याला हलकं वाटू लागतं. यानंतर दुसरा उपाय म्हणजे दररोज सकाळी हनुमान चालीसा म्हणणं आणि संध्याकाळी भीमसेनी कापूर लावणं. कापूरचा धूर हा घरात फिरवा, यामुळे घरात सकारात्मक कंपन निर्माण होतात आणि भीती देखील दूर होते. यानंतर तिसरा उपाय म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप. दररोज किमान 108 वेळा देखील महामृत्युंजय मंत्र तुम्ही म्हणू शकता. शांत बसून मन एकाग्र करून जप करा, यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक शक्ती देखील आपल्या घरातून दूर होते. चौथा उपाय म्हणजे गुगुळ आणि लोबांचा धूर. आठवड्यातून 2 वेळा गुगुळ, लोबान आणि कडुलिंबाची पाने जाळून त्याचा धूर हा घरभर फिरवा.
विशेष करून ज्या ठिकाणी अंधार किंवा ओलसरपणा असतो तिथे तर हा उपाय नक्कीच करा. 5वा उपाय म्हणजे संध्याकाळी मुख्य दाराजवळ चौमुखी दिवा लावणं. तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. यामुळे घरात लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि नकारात्मक शक्ती देखील दूर राहते. तसेच सोमवारी हळदीने दरवाजावर ओम काढा. 6वा उपाय म्हणजे मोहरी आणि मिठाचा एक चमत्कारिक उपाय. थोडी पिवळी मोहरी आणि मीठ घेऊन ती आपल्या डोक्यावरून 7 वेळा फिरवा आणि नंतर ती जाळून टाका. हा उपाय मंगळवार किंवा शनिवार केल्यास अधिक परिणामकारक ठरतो. तसेच काही वेळा लाल मिरची जाळून देखील हा उपाय या ठिकाणी तुम्ही करू शकता. 7वा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वामी समर्थांचा मंत्र जप. दररोज 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र मनापासून म्हणा आणि आठवड्यातून एकदा सुंदरकांड पठण करा. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि हळूहळू नकारात्मक शक्ती दूर होईल. हे सर्व उपाय तुम्ही किमान 21 दिवस सातत्याने करा आणि पूर्ण श्रद्धेने करा. मध्ये सोडू नका. तुम्हाला स्वतःच फरक जाणवेल. घरात शांतता येईल, मन प्रसन्न होईल, हळूहळू सगळं वेळ होईल. आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. भीती बाळगू नका, कारण जिथे श्रद्धा असते तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती टिकूच शकत नाही. स्वामी समर्थ आपल्यावर नेहमी कृपा ठेवतात. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास हा मजबूत हवा. आता भगिनींनो, इथेच थांबू नका, कारण अजून एक खूप महत्त्वाचा भाग आहे जो तुम्हाला नक्की माहिती असायलाच हवा. कारण काही वेळा असे संकेत दिसतात जे आपण दुर्लक्षित करतो, पण ते सुद्धा नकारात्मक ऊर्जेचे खूप मोठे इशारे असतात. म्हणून आता आपण जाणून घेऊ 5 संकेत असे की त्याआधी सांगितलेले हे 7 संकेतांपेक्षा थोडे वेगळे आहेत, पण तितकेच गंभीर आहेत. पहिला अतिरिक्त संकेत म्हणजे स्वप्नात कोणीतरी पाठलाग करत असल्यासारखं वाटणं. अनेक वेळा असं होतं की रात्री झोपेत आपण धावत आहोत आणि मागे कोणीतरी सावली किंवा माणूस आपला पाठलाग करत आहे असं दिसतं. त्या भीतीने जाग येते. सकाळी उठल्यावर अंगात थकवा जाणवतो, मन घाबरलेलं असतं. हा संकेत अजिबात साधा नाही. दुसरा संकेत म्हणजे झोपेत रडणं किंवा किंचाळणं. काही लोक झोपेतच ओरडतात, रडतात, हातपाय झटके देतात, घरच्यांना घाबरवणारे आवाज काढतात आणि सकाळी त्यांना काहीच आठवत नाही. हे जणू काहीतरी बाहेरचं नियंत्रण असल्यासारखं वाटतं. त्यामुळे याकडे देखील नीट लक्ष द्या. तिसरा अतिरिक्त संकेत म्हणजे अचानक हृदयाची धडधड वाढणं आणि श्वास घ्यायला त्रास होणं. कोणतेही कारण नसताना छातीत धडधड वाढते, श्वास अडकतो, घाबरल्यासारखं वाटतं आणि मनात भीती निर्माण होते. हे वरवर होत असेल तरी सुद्धा एक हा इशारा असू शकतो. चौथी अतिरिक्त संकेत म्हणजे डोळ्यांच्या खाली काळे गडद वर्तुळे दिसणं आणि डोळे लाल होणं. पुरेशी झोप घेतली तरी चेहरा थकलेला दिसतो, डोळ्यांच्या खाली काळेपणा वाढतो, काही वेळा डोळे लालसर होतात आणि नजर लागल्यासारखं देखील आपल्याला वाटत असतं. हे देखील नकारात्मक ऊर्जेचं एक लक्षण या ठिकाणी मानलं गेलं आहे. 5वा आणि शेवटचा संकेत म्हणजे अंगात सतत अस्वस्थता जाणवणं. शरीर शांत बसत नाही, वारंवार लघवीला जावं लागतं, डोळ्यात जळजळ होते आणि तपासणी करूनही काहीच सापडत नाही. अशा वेळी हे फक्त शरीराच नसून ऊर्जेचं असंतुलन असू शकतं. भगिनींनो, जर हे अतिरिक्त 5 संकेत तुम्हाला जाणवत असतील तर याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हे लवकर ओळखलं तर त्यावर देखील आपल्याला उपाय करणं सोपं जातं. आता काय करायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. घाबरायचं नाही, फक्त जागरूक राहायचं आणि श्रद्धेने उपाय सुरू करायचे. आधी आपण जे उपाय सांगितले, जसं की समुद्र मिठाने घर पुसणं, हनुमान चालीसा म्हणणं, कापूर लावणं, महामृत्युंजय मंत्र करणं, हे सगळं लगेच सुरू करा. विशेष करून स्वामी समर्थांचा मंत्र जप रोज करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र मनापासून म्हणा आणि आठवड्यातून एकदा सुंदरकांड पठण नक्की करा. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मक शक्ती हळूहळू नष्ट होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला हे संकेत 3 पेक्षा जास्त प्रमाणात दिसत असतील तर वेळ न घालवता एखाद्या जाणकार व्यक्तीकडे मार्गदर्शन घ्या किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन मनापासून प्रार्थना करा. कारण देवाची शक्ती सर्वात मोठी असते. नेहमी लक्षात ठेवा, भीतीपेक्षा श्रद्धा मोठी असते आणि जिथे स्वामी समर्थांचा आशीर्वाद दिसतो तिथे कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही. त्यामुळे विश्वास ठेवा आणि आजपासूनच उपाय सुरू करा. तुमचं घर नक्कीच शांत आणि आनंदी होईल. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर भगिनींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इथे तुम्हाला असेच भक्तिमय आणि उपयोगी व्हिडिओ मिळत राहतील. कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा आणि तुम्ही आजपासून कोणता उपाय सुरू करणार आहात हेही आम्हाला सांगा. चला तर मग इथेच थांबूया. स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या सगळ्यांच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.